आज मी अशी आपली लांब मिरचीची भजी बनवणार आहे। तर अशा प्रकारे मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। या अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत बघा। या टाईपने 2 भाग करायचे आणि कापून घ्यायचे। हे सर्व मी कापून घेतलेले आहे। एका बाउलमध्ये पाणी टाकलेलं आहे। पाण्यामध्ये मीठ, ओवा आणि थोडा लिंबाचा रस टाकलेला आहे व असं बेसन टाकून मस्त असं याची व्यवस्थित असं स्लरी केलेली आहे। थोडी घट्टच राहू द्यायची म्हणजे ते आपल्या मिरच्याला व्यवस्थित बाइंडिंग होईल। त्याचबरोबर हळद, मीठ यामध्ये टाकलेलं आहे। थिकनेस ही अशा प्रकारे, जास्त पातळ पण नाही करायचं। मस्त हे हलवून झालेलं आहे व्यवस्थित। तर आपण आता हे तळून घेऊयात। आपलं तेल कढलेलं आहे। तर आता हे असं बॅटरमध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही चमच्याने किंवा हाताने टाकू शकता। हाताने टाका, व्यवस्थित ते हे होईल, चांगल्या व्यवस्थित पडते। सगळीकडे व्यवस्थित आपलं बॅटर होईल। गॅसची मीडियम लो फ्लेमच ठेवायची। पलटी करून घेऊया। जास्त गोल्डन नाही करायचे, थोडे म्हणजे अशी थोडी लाल झाली आता बघा कसं येलो येलो दिसते। या प्रकारे भाजून घ्यायचे, जास्त गोल्डन नाही करायचे। लाईटली येलो तळे ना तर खाताना चवीला छान लागते। काही जास्त वेळ लागत नाही, लगेच होतात। काही झालेले राहते। तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली मिरचीची भजी झाली आहे। तर यावर आपण काळं मीठ असं स्प्रिंकल करूया। अजून जास्त छान लागते। छान झालेली आहे, मस्त मधातून शिजलेलीच नाही आपली मिरची। व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।